देवगड तालुक्यातील मच्छीमारांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या देवगड बंदर प्रकल्पाचे काम सध्या रखडलेले आहे। प्रकल्पाचे काम मे 2021 मध्ये पूर्ण होणे अंदाजित होते, परंतु अजून प्रकल्पाचे काम सुमारे 50% सुद्धा पूर्ण झालेले नाही। देवगड बंदराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे। प्रकल्प पूर्णत्वास केल्यास मच्छीमारांना सुविधा मिळण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर होतील, याबाबतचे निवेदन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस नेते नंदकुमार घाटे यांनी देवगड नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना दिले आहे। अलीकडेच वाढत्या इंधन दरवाढीमुळे मच्छीमार हैराण झाले आहेत, त्यामुळे मच्छीमारी करणेही धोक्यात आहे। खुल्या बाजारपेठेतील पेट्रोल इंधनाचा दर आणि मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या इंधनाच्या दरात सुमारे 21 पंपावरील रुपयाचा फरक आहे। मच्छीमारांना वाढीव दर पडत आहे, त्यामुळे मच्छीमारांना पुरवण्यात येणाऱ्या इंधनाचा दर पूर्ववत करावा अशी मच्छीमारांची मागणी आहे। गतवर्षी तोक्ते चक्रीवादळात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यातील काही मच्छीमारांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मच्छीमारांना दिलासा द्यावा, तसेच बंदर प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करावे अशी मच्छीमारांची आग्रही मागणी आहे, असे या निवेदनात म्हटले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या समेत राष्ट्रवादी देवगड तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, सरचिटणीस शरद शिंदे, जयराम कदम, नागेश आचरेकर, बाबू वाळके, सुधाकर शेडगे, चंद्रकांत पाळेकर, उदय रुमडे, सहदेव पेडणेकर, कृष्णा परब, सुधीर देवगडकर, रसिका पेडणेकर, रामदास पेडणेकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड।